लक्षात ठेवा, जेव्हा पैसा आरडाओरडा करत असतो ना, तेव्हा नम्रता मात्र एका कोपऱ्यात शांत बसून सगळा तमाशा बघत असते. नमस्कार मंडळी, तुमच्या लाडक्या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती ऐकून तुम्ही नक्कीच विचार करायला लागला की आपण आयुष्यात नक्की कशाला महत्त्व देतोय, बँक बॅलन्सला की माणुसकीला. ही गोष्ट माझी नाही आहे, पण एका अशा माऊलीची आहे जिने कोणालाही कानाकोन खबर लागू न देता स्वतःच्या हिमतीवर एक मोठं साम्राज्य उभं केलं. पण गंमत बघा, स्वतःच्या पोटच्या मुलाला तिने याची पुसटचीही कल्पनाही येऊन दिली नाही. आणि मग गोष्टीच्या एका वळणावर तिने असा काही डाव टाकला की ज्याने तिच्या सुनेच्या श्रीमंत घराण्याचा माज फार धुळीस मिळाला. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया ही खास गोष्ट. माझं नाव वसुधा पाटील. तसं बघायला गेलं तर मी अगदी साधी सरळ बाई. गेल्या 20 वर्षापासून मी एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते. तुम्हाला ऐकून नवलच वाटेल, पण माझा महिन्याचा पगार जवळपास 1.5-2 लाख रुपये आहे. आणि त्या काळात तर ही रक्कम म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. पण माझा मुलगा रोहित याला याबद्दल काहीही माहीत नव्हतं. रोहितसाठी मी फक्त त्याची आई होते, एक साधी बाई जी सकाळी डबा घेऊन ऑफिसला जाते आणि संध्याकाळी दमून भागून येते आणि स्वयंपाकघरात जे काही असेल त्यातच चविष्ट जेवण बनवते. एका सामान्य नोकरी करणाऱ्या बाईपेक्षा जास्त त्याने मला कधीच समजलं नाही आणि मी सुद्धा त्याला कधी खरं सांगितलंच नाही. माझ्यासाठी पैसा म्हणजे भिंतीवर टांगून मिरवायची ट्रॉफी नव्हती. मी अशा संस्कारात वाढले होते जिथे स्वाभिमान महत्त्वाचा होता आणि बडबडीपेक्षा शांत राहण्यात जास्त ताकद होती. तर मी कित्येक वर्ष माझ्या जुन्या फ्लॅटमध्येच राहिले, जो मी माझ्या कष्टाच्या पैशाने घेतला होता. मी वर्षानुवर्षे ती जुनी लेदरची पर्स वापरली. सेल लागला की साड्या घ्यायच्या, घरी साधं वरण भात खायचं. मी पैसे वाचवत गेले आणि गुंतवत गेले. मी गुपचूप श्रीमंत होत होते, कारण खरी ताकद कधीच आवाज करत नाही, ती फक्त शांतपणे निरीक्षण करते. आणि मी मी खूप बारकाईने माझ्या आजूबाजूला बघतच होते. एका मंगळवारी दुपारी रोहितचा फोन आला. त्याचा आवाज मोठा बदललेला वाटत होता. लहानपणी एखादी चूक केल्यावर तो जसा घाबरून बोलायचा तसाच काहीसा. आई, अगं प्रियाचे आईबाबा लंडनहून आलेत आणि त्यांना तुला भेटायचे. येत्या शनिवारी शहरातल्या त्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये डिनर ठेवले. तुला यावं लागेल बरं का, रोहित म्हणाला. त्याच्या बोलण्यात एक विचित्र दडपण होतं. ते प्रेमाचं आमंत्रण नव्हतं, तर एक विनंती वजा ताकीद होती. आई प्लीज, तिथे येऊन माझी मान खाली जाईल असं काही करू नकोस. मी हळूच विचारलं. अरे पण त्यांना माझ्याबद्दल काही माहीत आहे का? रोहित थोडा अडखळला. नाही ग, म्हणजे मी त्यांना एवढंच सांगितलंय की तू एका साध्या ऑफिसमध्ये क्लार्क आहेस, एकटीच राहतेस आणि आपली परिस्थिती बेताचीच आहे. बेताची परिस्थिती हे 2 शब्द ऐकून असं वाटलं की माझ्या आयुष्याची कमाई त्याने या 2 शब्दात गुंडाळून टाकली. जणू मी त्याच्यासाठी एक अडचणच होते, जिच्यासाठी त्याला सासरच्यांची माफी मागावी लागत होती. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, हो मी नक्की येईल ना. फोन ठेवल्यावर मी माझ्या जुन्या पण नीटनेटक्या हॉलमध्ये बघितलं. जुनं फर्निचर, भिंतीवर साधीच पेंटिंग आणि एक जुना टी व्ही. कोणालाही इम्प्रेस करेल असं तिथे काहीच नव्हतं. आणि त्याच क्षणी मी मनाशी पक्कं ठरवलं, जर माझ्या मुलाला मी एक बिचारी गरीब आई वाटते, जर त्याची बायको आणि तिची श्रीमंत आईबाबा मला याच नजरेने बघणार असतील, तर ठीक आहे ना. मी त्यांना तेच दाखवीन जे त्यांना बघायचं आहे. मी एक गरीब, साधीभोळी आणि लाचार आई होण्याचं नाटकच करेन. मला माझ्या डोळ्यांनी बघायचं होतं की जे लोक माणसाला पैशाचे तराजू तोलतात ते नक्की वागतात तरी कसे. शनिवारचा दिवस उजाडला. मी कपाटातून माझी सर्वात जुनी आणि विटकी साडी काढली. एक राखाडी रंगाची, खूप वेळा धुतल्यामुळे तिचा रंग उडाला होता. पायात जुनी झालेली चप्पल घातली. अंगावर एकही दागिना घातला नाही, अगदी साधे कानातले सुद्धा नाही. हातात एक जुनी कापडी पिशवी घेतली. केसांना तेल लावून साधा आंबाडा घातला आणि आरशात बघितलं. आरशात एक अशी बाई दिसत होती जिला आयुष्याच्या ओझ्याने वाकून टाकलंय, एकदम परफेक्ट. मी एक रिक्षा पकडली आणि त्या आलिशान हॉटेलचा पत्ता सांगितला. ते शहरातलं सर्वात महागडं हॉटेल होतं, जिथे मेन्यू कार्डवर किमतीसुद्धा लिहिलेल्या नसतात आणि जिथे एका जेवणाचं बिल सामान्य माणसाच्या महिन्याच्या पगारा एवढं असतं.
हॉटेलच्या त्या भव्य दरवाजात पोचल्यावर मी एक श्वास घेतला. रोहित आणि प्रिया एका मोठ्या टेबलापाशी उभे होते. रोहितने महागडा कोट सूट घातला होता आणि तो खूप अस्वस्थ दिसत होता. माझी सून प्रिया नेहमीसारखी सुंदर दिसत होती, पण तिची नजर सतत दरवाजाकडे होती. जणू तिला कशाची तरी भीती वाटत होती. तेवढ्यातच माझी नजर प्रियाच्या आईबाबांवर पडली. बापरे, जणू काही एखादे संस्थानिकच खुर्चीत बसले होते. प्रियाची आई मिसेस शालिनी जहागीरदार, अंगावर जड जरीची पैठणी आणि गळ्यात हातात हिऱ्या मोत्यांचे दागिने. तिचे वडील मिस्टर जहागीरदार कडक सूटमध्ये होते आणि त्यांच्या हातात एक सोन्याचं ब्रेसलेट चमकत होतं. दोघे जणू एखाद्या मॅगझिनमधून बाहेर आलेले वाटत होते. मी घर बसल्यासारखं घाबरल्यासारखं करत लहान पावलं टाकत त्यांच्याकडे गेले. जणू मी त्या जागी शोधतच नव्हते. रोहितने मला बघितलं आणि त्याचा चेहरा पांढराफटक पडला. त्याचे डोळे मोठे झाले. आई, तू येणार होतीस ना? त्याचा आवाज अडखळला. मी एक पण दबलेली स्माईल दिली. हो बाळा, आले की मी. प्रियाने पुढे होऊन माझ्या गालाला एक थंड ओढून ताणून दिलेलं चुंबन दिलं. नमस्ते सासूबाई, तुम्हाला पाहून खूपच आनंद झाला. पण तिच्या डोळ्यात मात्र वेगळंच काहीतरी दिसत होतं. तिने तिच्या आईबाबांशी माझी ओळख करून तर दिली, पण तिचा आवाज असा होता की जणू ती माफी मागत असावी. मम्मी पप्पा, ह्या रोहितच्या आई मिसेस शालिनी जहागीरदारांनी मला वरपासून खालपर्यंत निरखून बघितलं आणि त्याच एका सेकंदात मला त्यांच्या डोळ्यात सगळं काही दिसलं. तिरस्कार, नाराजी आणि अपमानाची भावना. माझी ती अवस्था, ती जुनी साडी आणि ती कापडी पिशवी बघून त्यांना किती किळस वाटत होती हे लपतच नव्हतं. प्रियाच्या आईने मिसेस शालिनी जहागीरदारांनी एक थंड आणि निर्जीव हात माझ्या दिशेने पुढे केला. हस्तांदोलन कसलं, तो तर निव्वळ एक उपचार होता. मिस्टर जहागीरदारांनी सुद्धा तीच खोटी जुजबी स्माईल देत हात मिळवला. मला डायनिंग टेबलच्या अगदी शेवटच्या टोकाला कोपऱ्यातल्या खुर्चीवर बसवलं गेलं. जणू मी त्यांच्यातली नसून कोणीतरी दुसऱ्या दर्जाची पाहुणी होते. ना कोणी माझी खुर्ची सरकावली, ना कोणी विचारलं की तुम्ही कम्फर्टेबल आहात ना. वेटर मेनू घेऊन आला. सगळं काही इंग्रजीत आणि कुठल्या तरी फॅन्सी भाषेत लिहिलेलं. मी मुद्दाम गोंधळल्याचं नाटक केलं, जसं मला काही समजतच नाहीये. शालिनीबाईंनी लगेच टोमणा मारल्यासारखं विचारलं, काय झालं? मेनू वाचायला मदत हवी आहे का? तर मी माझा आवाज शक्य तितका बदलला आणि भोळा ठेवला. हो हो, मला या पदार्थांची नावं काही समजतच नाही तो. त्यांनी एक लांब सुस्कारा सोडला आणि वेटरला माझ्यासाठी ऑर्डर दिली. त्यांच्यासाठी काहीतरी साधंच आणावं, जास्त महागडं नको, उगीच पैसे वायाला जायला नकोत. हे वाक्य तिथे उपस्थित सगळ्यांना स्पष्ट ऐकू गेलं. मिस्टर जहागीरदारांनी मान डोलावली. रोहितने लाजीरवाणं होऊन मान खाली घातली. तर प्रिया आपल्या नॅपकिनशी चाळा करू लागली. ती मी मात्र शांतपणे सगळं बघतच होते. जेवण येईपर्यंत शालिनीबाईंची बडबड सुरू झाली. त्या त्यांच्या परदेशवाऱ्या विमानाच्या प्रवासातला कंटाळा आणि लंडनमध्ये कसं सगळं वेगळं असतं याबद्दल बोलू लागल्या. आणि मग हळूच गाडी पैशांवर आली. आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलोय ना, तिथलं एका रात्रीचं भाडं 80,000 रुपये आहे, त्या मोठ्या दिमाखात सांगत होत्या. मग त्यांनी भाड्याने घेतलेल्या लक्झरी कारचा उल्लेख केला. शॉपिंगमध्ये कसे लाखो रुपये उडवले ते सांगितलं. प्रत्येक वाक्यागणिक त्या माझ्याकडे बघायच्या, या अपेक्षेने की मी डोळे विस्फारून त्यांच्या श्रीमंतीचं कौतुक करावं. मी फक्त मान डोलवत होते. वा, छानच की. त्या पुढे म्हणाल्या, बघा वसुधाताई, आम्ही पैशांच्या बाबतीत नेहमीच खूप जागरूक राहिलोय. आम्ही खूप कष्ट केले, हुशारीने इन्व्हेस्टमेंट केली. आता आमचे 3 देशात बंगले आहेत. माझ्या मिस्टरांचे म्हणजे जहागीरदार साहेबांचे मोठे बिझनेस आहेत आणि मी माझ्या गुंतवणुकी बघते. त्यांनी एक उर्मट स्माईल दिली आणि मला विचारलं, आणि तुम्ही तुम्ही नेमकं काय काम करता? मी नजर खाली करून उत्तर दिलं, मी ऑफिसमध्ये क्लर्क आहे. फाईल सांभाळणं, कागदपत्र बघणं, असं साधं काम करते मी. शालिनीबाईंनी त्यांच्या नवऱ्याकडे बघून डोळे मिचकावले. ओ, समजलं मला. ॲडमिन वर्क. ठीक आहे, चांगलं आहे. शेवटी कष्टाचा पैसा आहे. कोणतंही काम हे कामच असतं, नाही का? हो, नक्कीच. मी मान डोलवली. जेवण आलं. भल्या मोठ्या ताटांमध्ये अगदी थोडंसं पण नक्षीकाम केल्यासारखं सजवलेलं पदार्थ होतं. शालिनीबाईंनी त्यांच्या डिशमधला एक घास काटा चमच्याने अलगद उचलला. ही 7,000 रुपयांची डिश आहे बरं का. त्या म्हणाल्या, क्वालिटीला किंमत असतेच ना, कोणीही उठून हे खाऊ शकत नाही.
मी मान डोलवली. खरं आहे तुमचं. रोहितने विषय बदलण्याचा प्रयत्न केला. पण शालिनीबाईंनी त्यांना मध्येच तोडलं. बेटा रोहित, तुझी आई एकटीच राहते का? रोहितने होकार दिला. हो, त्यांचा एक छोटा फ्लॅट आहे. शालिनीबाईंनी खोटी दया दाखवत चेहरा केला. अरे रे, या एका वयात एकटीला राहावं लागतं. किती कठीण असेल ना. कोणाचा आधार नाही आणि पगार तरी पुरतो का ग तुमचा? त्या आता फार आवळत होत्या. मी हळूहळू आवाजात म्हणाले, हो, होतं माझं व्यवस्थित. जेवढे वाचवता येतील तेवढे वाचवते. मला तशी जास्त गरज भासत नाही. त्यांनी पुन्हा एक नाटकी उसासा टाकला. वसुधाताई, तुम्ही खरंच खूप हिंमतवान आहात हो. ज्या स्त्रिया एकटीने संघर्ष करतात ना, त्यांचं मला कौतुक वाटतं. पण शेवटी प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलाला चांगलं आयुष्य द्यावं. पण जाऊ दे, ज्याची त्याची कुवत. हा थेट वार होता. त्या प्रत्यक्षपणे मला सांगत होत्या की मी रोहितसाठी पुरेशी नाही. मी त्याला ते देऊ शकले नाही ज्याचा तो हक्कदार होता. मी एक गरीब आणि असमर्थ आई आहे. रोहितने टेबलाखाली मूठ आवळली होती. त्याला राग येत होता हे मला जाणवत होतं. शालिनीबाई थांबल्या नाहीत. आम्ही प्रियाला लहानाचं मोठं करताना कशाचीच कमी पडू दिली नाही. ती सर्वोत्तम शाळांमध्ये शिकली, जग फिरली, 4 भाषा शिकली. आज ती मोठ्या हुद्द्यावर आहे. बक्कळ कमवते आणि तिचं रोहितशी लग्न झालं तेव्हाही आम्ही पैसे दिले. त्यांच्या हनीमूनचा खर्च आम्ही केला. कारण आमचा स्वभावच तसा आहे. मुलांना मदत करायला आम्ही मागेपुढे बघत नाही. त्यांनी पुन्हा माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने बघितलं आणि विचारलं, आणि तुम्ही रोहितला लग्नाच्या वेळी काही मदत करू शकला होतात का? हा प्रश्न हवेत एखाद्या धारदार सुरीसारखा फिरत होता. जास्त नाही, मी शांतपणे उत्तर दिलं. जमेल तशी एक छोटीशी भेट दिली होती. शालिनीबाई गालातल्या गालात हसल्या. किती गोड. छोटी का असेना, भेट महत्त्वाची असते. किंमत नाही, भावना महत्त्वाची. हो ना. आता माझ्या आत रागाची ठिणगी पडली होती. पण हा राग ज्वालामुखीसारखा फुटणारा नव्हता, तर बर्फाखालून वाहणाऱ्या नदीसारखा थंड आणि नियंत्रित होता. मी चेहऱ्यावरची ती बावळट स्माईल तशीच ठेवली आणि शालिनीबाईंना बोलू दिलं. त्या जेवढं जास्त बोलत होत्या तेवढं स्वतःचं हसू करून घेत होत्या. हे त्यांना कळतच नव्हतं. त्यांनी वाईनचा घोट घेतला. ही वाईन फ्रान्सच्या एका खास भागातून येते. एका बाटलीची किंमत जवळपास 16,000 रुपये आहे. पण एकदा का तुम्हाला क्वालिटीची चव कळली की मग पैशांकडे बघवत नाही. तुम्हाला कळत असेलच. मी वाईन फक्त सणावारालाच किंवा खास प्रसंगीच घेते. मी साधेपणाने उत्तर दिलं, आणि तीही सर्वात स्वस्त वाली. मला यातलं जास्त काही कळत नाही. शालिनीबाईंनी पुन्हा एकदा माझ्यावर दया दाखवली. काही हरकत नाही, प्रत्येकाची टेस्ट डेव्हलप झालेलीच असते. हे सगळं अनुभवाने, प्रवासाने आणि शिक्षणाने येतं. शेवटी डेझर्ट, गोड पदार्थ आलं ताटात. कलाकृती ठेवल्यासारखं छोटे तुकडे. शालिनीबाईंनी सर्वात महागडं डेझर्ट मागवलं होतं. हे एका तुकड्याचे 2500 रुपये होते. त्या म्हणाल्या, यावर खाण्यायोग्य सोन्याचा वर्क लावलाय. बघा, हे चमकणारे कण हे फक्त टॉपच्या हॉटेल्समध्येच मिळतात. थोडा वेळ गेला आणि शालिनीबाईंचा आवाज अचानक गंभीर झाला. वसुधाताई, आता आपण सर्व इथे जमलोच आहोत, तर मला वाटतं आपण फॅमिली म्हणून एका महत्त्वाच्या विषयावर बोलायलाच हवं. रोहित एकदम टेन्शनमध्ये आला. सासूबाई, मला नाही वाटत ही योग्य वेळ आहे. शालिनीबाईंनी हातानेच त्याला थांबवलं. थांब जरा रोहित, मला पूर्ण करू दे. हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. वसुधाताई, मला माहिती आहे की तुम्ही रोहितला वाढवण्यासाठी खूप कष्ट घेतलेत. मी त्याचा मनापासून आदर करतेच. पण आता रोहित त्याच्या आयुष्याच्या एका वेगळ्या टप्प्यावर आहे. त्याचं लग्न झालंय, त्याच्यावर जबाबदाऱ्या आहेत, आणि प्रिया आणि त्याला आता आयुष्यात स्टेबिलिटी म्हणजेच स्थिरतेची गरज आहे. स्थिरतामुळे शांतपणे विचारलं. हो, शालिनीबाईंनी लगेच उत्तर दिलं. आर्थिक आणि मानसिक स्थिरता. आम्ही त्यांना खूप मदत केली आहे आणि पुढेही करत राहू. पण आमचं असं म्हणणं आहे की रोहितवर आता कोणत्याही गोष्टीचा म्हणजे कोणाचाही अनावश्यक बोजा नको. त्यांचा रोग स्पष्ट होता. त्या मला बोजा म्हणत होत्या. त्यांच्या मुलीच्या नवऱ्याच्या आईला एक बोजा? बोजा. मी तेच शब्द पुन्हा उच्चारले. शालिनीबाईंनी एक उसासा टाकला. बघा, मला कठोर व्हायचं नाहीये वसुधाताई, पण तुमचं वय आणि तुमचा तो मर्यादित पगार बघता रोहितला तुमची काळजी वाटणं साहजिकच आहे. त्याला वाटत असेल की त्याला तुमची काळजी घ्यावी लागेल, खर्च करावा लागेल. हे ठीक आहे. तो एक चांगला मुलगा आहेच, पण
आम्हाला नाही की या काळजीचा परिणाम त्याच्या संसारावर व्हावा. तुम्हाला माझं म्हणणं पटतंय ना? हो, पूर्णपणे, मी उत्तर दिलं. म्हणूनच त्या पुढे म्हणाल्या, मी आणि जागीरदारांनी एक विचार केलाय. त्यांनी थोडा पॉज घेतला. मग जणू काही मोठा निर्णय जाहीर करत होत्या. आम्ही तुमची आर्थिक मदत करू शकतो. म्हणजे आम्ही तुम्हाला दर महिन्याला एक छोटी रक्कम, असं समजा की मासिक भत्ता देऊ शकतो, जेणेकरून तुम्ही आरामात राहू शकाल आणि रोहितला तुमची एवढी काळजी करावी लागणार नाही. अर्थात ही रक्कम खूप मोठी नसेल, पण तुम्हाला नक्कीच हातभार लागेल. आणि मग त्यांनी त्यांचा खरा डाव टाकला. आणि त्यांच्या बदल्यात आमची फक्त एकच अपेक्षा असेल की तुम्ही रोहित आणि प्रियाच्या आयुष्यात जास्त ढवळाढवळ करू नये. त्यांना त्यांचा स्पेस द्यावा आणि मोकळेपणाने त्यांचा संसार करू द्यावा. ही मदतीच्या नावाखाली दिलेली लाच होती. त्या मला विकत घेऊ पाहत होत्या. माझ्या गरिबीची किंमत लावून मला माझ्याच मुलाच्या आयुष्यातून बाजूला सारू पाहत होत्या, जेणेकरून मी त्यांच्या मुलीला शर्मिंदा करणार नाही. रोहितने मध्येच तोडायचा प्रयत्न केला. आई, बस झालं आता. तुला हे ऐकून घ्यायची काहीच गरज नाहीये. पण शालिनीबाईंनी त्याला गप्प केलं. रोहित, तू शांत बस. आम्ही मोठी माणसं बोलतोय ना. तुझी आई समजदार आहे. मी शांतपणे माझा नॅपकिन उचलला, तोंड पुसला आणि पाण्याचा एक घोट घेतला. टेबलावर आता भयान शांतता पसरली होती. सगळे माझ्याकडेच बघत होते. शालिनीबाई अपेक्षेने, जागीरदार साहेब गर्वाने, प्रिया लाजेने आणि रोहित हताशपणे. आणि मग मी बोलायला सुरुवात केली. माझा आवाज आता मगाशीसारखा दबलेला नव्हता. तो आता स्पष्ट, खणखणीत आणि थंड होता. हा खूपच इंटरेस्टिंग प्रस्ताव आहे, शालिनीबाई. खरंच खूपच दिलदारपणा दाखवलात तुम्ही. शालिनीबाईंच्या चेहऱ्यावर एक विजयी स्माईल आली. पण माझे काही प्रश्न आहेत, मी म्हणाले. त्यांनी डोळे मिचकावले. विचारा ना, काय विचारायचे ते? तुम्ही जो छोटा मासिक भत्ता म्हणताय ना, तो नक्की किती असेल बरं? त्या थोड्या अडखळल्या. आम्ही साधारण 5 किंवा कदाचित 7,000 रुपये महिन्याला देण्याचा विचार करत होतो. मी मान डोलवली. अच्छा, समजलं. महिन्याला 7,000 रुपये म्हणजे माझ्या मुलाच्या आयुष्यातून गायब होण्याची माझी किंमत 7,000 रुपये आहे तर? मला तसं म्हणायचं नव्हतं. नाही नाही, मी त्यांना थांबवलं. तुम्हाला नेमकं तसंच म्हणायचं होतं. बरं, मला एक सांगा, तुम्ही रोहित आणि प्रियाच्या घराच्या डाऊन पेमेंटसाठी किती मदत केली होती? शालिनीबाईंनी गर्वाने मान उंचावली. साधारण 15 लाख वा 15 लाख. किती मोठेपणा! आणि हनीमून जवळपास 1,20,000. युरोपची ट्रिप होती ती. अविश्वसनीय. म्हणजे तुम्ही आतापर्यंत रोहित आणि प्रियावर 16,20,000ची गुंतवणूक केली आहे. शालिनीबाई हसल्या. जेव्हा आपण मुलांवर प्रेम करतो ना, तेव्हा आपण पैशांकडे बघत नाही वसुधाताई. अगदी बरोबर बोललात तुम्ही, मी हळू आवाजात म्हणाले. जेव्हा आपण मुलांवर प्रेम करतो ना, तेव्हा आपण मागे पुढे बघत नाही. पण मला एक सांगा शालिनीबाई, या सगळ्या गुंतवणुकीने, या अफाट पैशाने तुम्हाला काय मिळवून दिलं हो? शालिनीबाई गोंधळल्या. या पैशाने तुम्हाला आदर विकत घेता आला का? तुम्हाला खरं प्रेम विकत घेता आलं का? की फक्त आज्ञाधारकता विकत घेतली? माझा आवाज आता चढला होता. तुम्ही संध्याकाळपासून फक्त पैशांबद्दलच बोलताय. वस्तूंची किंमत, तुम्ही किती खर्च केला, तुमच्याकडे किती आहे. पण तुम्ही एकदा तरी विचारलंत का की मी कशी आहे? मी आनंदी आहे का? मला काही त्रास आहे का? मला कशाची गरज आहे का? नाही. तुम्ही फक्त माझी किंमत ठरवलीत आणि तुमच्या हिशोबाने माझी किंमत महिन्याला फक्त 7,000 रुपये आहे. शालिनीबाईंचा चेहरा उतरला. जागीरदार साहेब ताडकन म्हणाले, मला वाटतंय तुम्ही माझ्या पत्नीचा हेतू चुकीचा समजताय. आणि काय आहे यांचा हेतू? मी थेट जागीरदारांच्या डोळ्यात बघत विचारलं. माझ्यावर दया करणं, संपूर्ण संध्याकाळ माझा अपमान करणं, मला भीक देऊन गायब करण्याचा प्रयत्न करणं. जागीरदार साहेब तोंड उघडून बघतच राहिले. रोहित तर सुन्नच झाला होता. मी टेबलावर नॅपकिन ठेवला आणि खुर्चीत आरामात मागे टेकले. माझ्या वागण्यात आता कोणताही संकोच उरला नव्हता. मी थेट शालिनीबाईंच्या डोळ्यात बघितलं. त्या एक सेकंद नजर मिळवू शकल्या नव्हत्या, पण लगेच अस्वस्थ होऊन त्यांनी नजर फिरवली. काहीतरी बदललंय हे त्यांना जाणवलं होतं. शालिनीबाई, मगाशी तुम्ही खूप चांगली गोष्ट बोललात. तुम्ही म्हणालात ना की स्वतःच्या हिमतीवर संघर्ष करणाऱ्या स्त्रियांचं तुम्हाला फक्त खूप कौतुक वाटतं. शालिनीबाईंनी हळूच मान डोलवली. हो. मग तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मी शांतपणे विचारलं. तुम्ही स्वतः कधी संघर्ष केला आहे का? तुम्ही कधी तुमच्या नवऱ्याच्या आधाराशिवाय एकटीने काम केलं आहे का? तुमच्या माहेरच्या किंवा सासरच्या पैशाशिवाय स्वतःच्या हाताने काही निर्माण केलं आहे का?
शालिनीबाईंची बोबडी वळली. माझी स्वतःची कामं असतात. जसं की काय? मी अगदी कुतूहलाने विचारलं. सांगा ना. त्यांनी केस सावरले. मी आमच्या गुंतवणुकी बघते, प्रॉपर्टीची देखरेख करते, व्यवसायात निर्णय घेते. मी मान डोलवली. तुमच्या नवऱ्याने उभा केलेल्या व्यवसायात तुम्ही दोघांनी मिळून घेतलेली प्रॉपर्टी, त्यांनी केलेली गुंतवणूक, मी चुकीचं बोलताय का? जागीरदार साहेब संतापले. हे बरोबर नाही आहे. माझी पत्नीसुद्धा माझ्या एवढीच मेहनत करते. मी त्यांच्या मेहनतीवर शंका घेत नाही आहे. मी शांतपणे उत्तर दिलं. पण आधीच असलेला पैसा सांभाळणं आणि शून्यातून विश्व उभं करणं यात फरक असतो ना जागीरदार साहेब. वारशाने मिळालेलं साम्राज्य सांभाळणं, एक एक वीट रचून स्वतःचं घर बांधणं यात जमीन आसमानाचा फरक असतो. मला नाही वाटत तुम्हाला कळतंय की नाही. तुम्ही काय बोलताय ते? जागीरदार साहेब जरा वैतागूनच म्हणाले. वसुधाताईंनी ओठावर एक शांत स्मित आणलं. मला माहिती आहे मी काय बोलते. थांबा, मी तुम्हाला सांगते. 40 वर्षापूर्वी मी 23 वर्षाची होते. मी बोलू लागले जणू काही मी त्या काळाचा पडदाच उघडत होते. एका छोट्या कंपनीत मी टायपिस्ट होते. पगार अगदी जमते. एका चाळीतल्या खोलीत भाड्याने राहायचे. सर्वात स्वस्त मिळतंय ते खायचे. मी एकटी होते, पूर्णपणे एकटी. आणि अचानक मी गरोदर राहिले. ज्याच्यावर विश्वास टाकला तो माणूस पळून गेला. माझ्या घरच्यांनी माझ्याशी संबंध तोडले. माझ्यासमोर 2च रस्ते होते. एक तर हार मानायची किंवा पुढे चालायचं. मी पाण्याचा एक घोट घेतला. कोणीही शब्द उच्चारला नाही. मी पुढे चालायचंच ठरवलं. डिलिव्हरीच्या शेवटच्या दिवसांपर्यंत मी काम केलं. रोहितचा जन्म झाल्यावर अवघ्या 2 आठवड्यात मी पुन्हा कामावर हजर झाले. शेजारची एक बाई रोहितला सांभाळायची. मी दिवसाचे 12 तास काम करायची. टेबलावरच्या प्रत्येक चेहऱ्याकडे बघितलं. पण मी फक्त टायपिस्ट म्हणून राहिले नाही. मी रात्री जागून अभ्यास केला, कोर्सेस केले, लायब्ररीत जाऊन इंग्रजी शिकले. अकाउंटिंग, फायनान्स, ऑफिस मॅनेजमेंट सगळं काही शिकून घेतलं. जे कोणी शिकवायला तयार नव्हतं ते मी स्वतः शिकले. एकटीने मुलाला वाढवत, भाडं, जेवण, औषधपाणी, कपडे सगळं काही एकटीने पेललं. शालिनीबाई त्यांच्या ताटाकडे शून्यात बघत होत्या. त्यांचा मगाचा तोरा आता गळून पडायला लागला होता. आणि तुम्हाला माहिती आहे काय झालं शालिनीबाई? मी पुढे म्हणाले. मी हळूहळू प्रगती करत राहिले. टायपिस्टचं असिस्टंट झाले, असिस्टंट मॅनेजर झाले आणि मॅनेजरची डायरेक्टर झाले. यासाठी मला 20 वर्ष लागली. 20 वर्षाचे अपार कष्ट, असे त्याग ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. पण मी ते करून दाखवलं. आणि तुम्हाला माहिती आहे का आता माझा पगार किती आहे? शालिनीबाईंनी गोंधळून मान हलवली. महिन्याला 1.5 लाख रुपये. संपूर्ण खोलीत स्मशान शांतता पसरली. जणू कोणीतरी विश्वाचं पॉज बटन दाबलं असावं. रोहितच्या हातातला चमचा खाली पडला. प्रियाचे डोळे विस्फरले. जागीरदार साहेबांच्या कपाळावर आठ्या पडल्या. शालिनीबाई तर तोंड उघडूनच बघत राहिल्या. 1.5 लाख रुपये? मी पुन्हा एकदा स्पष्ट उच्चारलं. गेल्या 20 वर्षापासून जवळपास एवढा पगार मी घेते. बोनस आणि इतर इन्व्हेस्टमेंट सोडून. शालिनीबाईंनी डोळे मिचकावले. नाही, मला समजत नाहीये. तुम्ही 1.5 लाख रुपये कमवता? हो, अगदी बरोबर, मी शांतपणे उत्तर दिलं. एका मल्टीनॅशनल कंपनीत मी रिजनल ऑपरेशन्स डायरेक्टर आहे. 5 देशांतल्या कामाची जबाबदारी माझ्यावर आहे. मी कोट्यावधींच्या बजेटचं मॅनेजमेंट करते. 10,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल असे निर्णय मी रोज घेते. आणि ज्या करारांवर सह्या करते ते मी वाचायला तुम्हाला वकिलांची गरज लागेल. हे माझं रोजचं काम आहे. रोहितचा चेहरा पांढराफटक पडला होता. आई, तू मला कधीच का नाही सांगितलंस? मी त्याच्याकडे प्रेमाने बघितलं. कारण तुला ते कळण्याची गरज नव्हती बेटा. मला वाटत होतं की तू पैशाला नाही तर कष्टाला महत्त्व द्यावंस. मला तुला एक चांगला माणूस बनवायचं होतं, कोणाचा तरी वारसदार नाही. कारण पैसा माणसाला बिघडवतो आणि मला तुला तसं होऊ द्यायचं नव्हतं. प्रिया कुजबुजली. मग तुम्ही त्या जुन्या फ्लॅटमध्ये का राहता? साधे कपडे का घालता? मोठी गाडी का नाही घेतली? मी हसले. कारण मला कोणाला इम्प्रेस करायची गरज नाही आहे. खरी श्रीमंती कधीच दिसत नाही. माझ्या अनुभवाने मला हे शिकवलं की तुमच्याकडे जेवढं जास्त असतं तेवढं तुम्हाला कमी सिद्ध करावं लागतं. मी शालिनीबाईंकडे वळले. म्हणूनच आज मी असे कपडे घालून आले होते म्हणून मी गरीब असण्याचं नाटक केलं. मला बघायचं होतं की जर तुम्हाला वाटलं की माझ्याकडे काहीच नाही तर तुम्ही माझ्याशी कसं वागता. मला तुमचे खरे रूप रंग बघायचे होते शालिनीबाई, आणि ते मला आज स्पष्ट दिसले आहेत. शालिनीबाई लाजेने आणि रागाने लाल झाल्या होत्या. हे खोटं आहे.
ही थट्टा आहे. जर तुम्ही एवढे पैसे कमावता तर आम्हाला कळलं असतं, रोहितला कळलं असतं, कारण मी त्याला कळू दिलं असतं तर ना. मी उत्तर दिलं, पण मी कधीच माझ्या नोकरीचा बडीवार केला नाही. मी साधेपणाने राहते. मी जे कमावते ते गुंतवते, वाढवते. मी ते दिखाऊ दागिने किंवा महागड्या हॉटेल्समध्ये उधळत नाही. जागीरदार साहेबांनी घसा खाकरला. तरीही यामुळे हे बदलत नाही की तुम्ही खोटं वागतात. तुम्ही आमचा हेतू चुकीचा समजलात. चुकीचा समजला. मी त्यांच्याकडे रोखून बघितलं तेव्हा तुम्ही म्हणालात की मी रोहितवर बोजा आहे. तेव्हा मी चुकीचं समजले का? जेव्हा तुम्ही मला 7,000 रुपये फेकून त्याच्या आयुष्यातून निघून जायला सांगितलं तेव्हा मी चुकीचं समजले का? जेव्हा तुम्ही माझ्या कपड्यांवरून, माझ्या दिसण्यावरून सतत टोमणे मारत होतात तेव्हा मी चुकीचं समजले का? शालिनी आणि जहागीरदार दोघेही गप्प झाले. मी खुर्चीवरून उठले. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, जी तुम्हाला कोणी सांगितली नसेल. पैसा क्लास विकत घेऊ शकत नाही. पैसा खरी समज विकत घेऊ शकत नाही. तो सहानुभूती विकत घेऊ शकत नाही. तुमच्याकडे पैसा नाही आहे, कदाचित खूप आहे, पण तुमच्याकडे जी गोष्ट अजिबात नाही आहे, जी आयुष्यात खरोखर महत्त्वाची असते, माणुसकी. शालिनीबाई रागाने उभ्या राहिल्या. आणि तुमच्याकडे आहे का माणुसकी? तुम्ही तर खोटं बोललात. आम्हाला फसवलंत, आम्हाला मूर्ख बनवलंत. मी तुम्हाला मूर्ख बनवलं नाही, मी थंड आवाजात म्हणाले. ते काम तुम्ही स्वतःच केलंय. मी तर फक्त तुम्हाला आरसा दाखवला की तुम्ही नक्की कोण आहात आणि तुम्ही ते काम अगदी चोख बजावलंत. प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. सासूबाई, मला माहीत नव्हतं. मला माहिती आहे तुला माहीत नव्हतं. तुला माझ्या पैशांबद्दल माहीत नव्हतं. पण तुला तुझे आई बाबा कसे आहेत हे नक्कीच माहीत होतं. तुला माहीत होतं की ते स्वतःपेक्षा कमी समजणाऱ्या लोकांशी कसं वागतात आणि तरीही तू त्यांना थांबवण्यासाठी काहीच केलं नाहीस. मी रोहितकडे बघितलं. रोहित, आता मला गप्प राहण्याची गरज नाही आहे. मी पुन्हा शालिनीबाईंकडे वळले. तुम्ही मला महिन्याला 7,000ची भीक ऑफर केली होती ना. आता मी तुम्हाला एक काउंटर ऑफर देते. मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता 7,00,000 रुपये देईन. मी शालिनीबाईंच्या डोळ्यात बघत आव्हान दिलं. जर तुम्ही हे सिद्ध करून शकलात की तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीतरी अशा एका व्यक्तीशी प्रेमाने वागला आहात ज्याच्याकडे काहीच पैसे नव्हते. शालिनीबाईंनी काही बोलण्यासाठी तोंड उघडलं, पण त्याच्याकडे शब्दच नव्हते. त्या गप्प राहिल्या. मला माहीत होतं की तुम्ही गप्पच राहणार. मी म्हणाले, कारण तुमच्यासाठी माणसाची किंमत फक्त त्यांच्या बँक बॅलन्सवरून ठरते आणि हाच तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे. शालिनीबाई, मी संपत्ती कमावली आहे आणि तुम्ही फक्त खर्च करताय. मी आदर कमावला आहे, तुम्ही फक्त तो विकत घेताय. माझ्याकडे स्वाभिमान आहे, तुमच्याकडे फक्त बँक खाते आहेत. मी माझी ती जुनी कापडी पिशवी उचलली आणि त्यातून माझ्या काळ्या रंगाचं प्लॅटिनम कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड काढलं. मी ते शालिनीबाईंच्या समोर टेबलावर आदळलं. हे माझं कॉर्पोरेटिव्ह कार्ड आहे. त्याची लिमिट अनलिमिटेड आहे आणि संपूर्ण डिनरचं बिल वर वेटर्सना चांगली टीप यातून द्या. एका गरीब आणि साध्यासुध्या आईकडून ही भेट समजा. शालिनीबाईंनी त्या कार्डकडे असं बघितलं जणू तो एखादी विषारी साप आहे. काळ्या रंगाचं चमकणारं ते कार्ड, ज्यावर नाव कोरलं होतं, वसुधा पाटील, रिजनल डायरेक्टर. मला तुमच्या पैशांची गरज नाही आहे, त्या तुटक आवाजात म्हणाल्या. मला माहिती आहे, मी उत्तर दिलं, पण मलाही तुमच्या दयेची गरज नव्हती. तरीही तुम्ही ती मला रात्रभर दिली. त्यामुळे मला त्याला शिष्टाचार समजा किंवा चांगल्या वागणुकीचं लक्षण, जे युरोपच्या एवढ्या वाऱ्या करूनही तुम्ही शिकला नाही आहात. वेटर बिल घेऊन आला. जागीरदारांनी साहेबांनी गडबडीत त्यांचं कार्ड दिलं, पण मशीनने बीप आवाज केला. डिक्लाइन. कार्ड उचललं नाही, चाललं नाही. कदाचित काही तांत्रिक अडचण असेल किंवा देवाची करणी. जहागीरदार चिडून बँकेला फोन लावायला बाहेर पळाले. शालिनीबाई लाजेने चूर होऊन बसल्या होत्या. रोहितने खिसा चाचपला. तो बिल देणार होता, पण मी त्याला हातानेच रोखलं. मी माझ्या जुन्या पर्समधून एक कार्ड काढलं. मगाचंच कार्ड नव्हतं. हे एक पूर्णपणे धातूचं, मेटलने बनवलेलं, वजनाने जड आणि गडद काळ्या रंगाचं कार्ड होतं. हे कार्ड जगातल्या 1% कमी लोकांकडे असतं. अमेरिकन एक्सप्रेस सेंच्युरियन कार्ड. शालिनीबाईंनी ते बघितलं आणि त्यांचे डोळे पांढरे झाले. हे तर ब्लॅक कार्ड आहे, त्या कुजबुजल्या. अगदी बरोबर ओळखलंत, मी शांतपणे म्हणाले. वेटरने अत्यंत आदराने ते कार्ड घेतलं आणि 2 मिनिटांच्या आत बिल देऊन परत आला. थँक्यू मॅम, सगळं काही झालं आहे. मी उभी राहिले. माझी जुनी पर्स आणि पिशवी खांद्याला लावली आणि शालिनीबाईंकडे शेवटचं बघितलं. जेवण चविष्ट होतं. ही जागा सुचवल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नक्की कोण आहात हे मला दाखवून दिल्याबद्दल आभार. तुम्ही माझा खूप वेळ, खूप ऊर्जा आणि भविष्यात होणारा मनस्ताप वाचवलात. शालिनीबाईंच्या डोळ्यात आता फक्त राग होता. हे इथे संपत नाही आहे वसुधाताई.
त्या थरथरत त्या आवाजात म्हणाल्या, तुम्ही बरोबर आहात. मी हसून म्हणाले, सणासुदीला, वाढदिवसाला किंवा फॅमिली फंक्शनमध्ये आपल्याला भेटावंच लागेल. पण आता मी तुम्हाला वेगळ्या नजरेने बघेन. तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करताय याचा मला फरक पडणार नाही. उलट प्रत्येक वेळी मला बघताना तुम्हाला तुमची ही अवस्था आठवतच राहील. मी प्रियाकडे वळाले. प्रिया, मी हळू आवाजात म्हणाले, तुझ्या आईबाबांच्या वागण्याला तू जबाबदार नाहीस, पण तू इतरांशी कसं वागायचं हे मात्र तू नक्कीच ठरवू शकतेस. एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, पैसा माणसाची ओळख सांगत नाही. नम्र असणं म्हणजे कमजोरी नसते आणि दुसऱ्याचा आदर करायला पैसे लागत नाही. आणि भविष्यात तुला मुलं झाली तर त्यांना माणसांची मनं बघायला शिकव, पासबुक नाही. रोहित माझ्यासोबत बाहेर आला. मी टॅक्सी थांबवली. रोहितने मला मिठी मारली. त्याचे डोळे भरले होते. आई, मला माफ कर. तुला माफी मागायची गरज नाही आहे रे राजा. मी त्याला थोपटलं. ही तुझी चूक नव्हती, ही त्यांची चूक होती आणि थोडी माझीही, कारण मी त्यांचा हा खेळ खेळायला निर्णय घेतला. तू जिंकलीस आई, तो म्हणाला. मी नकारार्थी मान हलवली. पण मला जिंकल्यासारखं वाटत नाही रे. मी फक्त थकले आणि थोडी दुःखी आहे, कारण मला आज तेच सिद्ध झालं जे मला नको होतं. काही माणसं कधीच बदलत नाही आणि काही कुटुंबावरून कितीही श्रीमंत दिसली तरी आतून तुटलेली असतात. मी रोहितला प्रियाशी सविस्तर बोलायला सांगितलं आणि टॅक्सीत बसले. टॅक्सी ड्रायव्हरने आरशातून बघत विचारलं, काकू हॉटेलमध्ये अशा बाहेर पडलात जणू काही एखादं युद्ध जिंकून आलाय. मी हसले आणि त्याला थोडक्यात सांगितलं की मी कसं गरीब असल्याचं नाटक केलं होतं. तर ड्रायव्हर खळखळून हसला. वा, काय सॉलिड जिरवलीत राव तुम्ही. त्यांनी तुम्हाला कचऱ्यासारखं समजलं, पण आता त्यांना कळलं असेल की आपण कोणाशी पंगा घेतलाय. टॅक्सी माझ्या साध्याशा बिल्डिंगसमोर थांबली. तुम्ही इथे राहता? ड्रायव्हरने आश्चर्याने विचारले. एवढे पैसे असून? हो, मी म्हणाले. बऱ्याचदा श्रीमंत लोक मोठ्या वस्त्यांमध्ये राहायला जातात, पण मी एक सामान्य माणूस आहे. फक्त माझ्याकडे पैसे जास्त आहे. पैसा हे फक्त एक साधन आहे बाबा, ती माझी ओळख नाही. मी त्याला भाड्यापेक्षा जास्त पैसे दिले आहे. म्हणाले, तुझा हा साधेपणा आणि प्रामाणिकपणा जपून ठेव. आजकाल हे दुर्मिळ झालंय. घरात पोचल्यावर मला खूप शांत वाटलं. काही दिवसांनी प्रिया माझ्या घरी आली. अंगावर एकही दागिना नाही, चेहऱ्यावर मेकअप नाही. अगदी साध्या ड्रेसमध्ये तिने माझी माफी मागितली आणि रडत रडत सांगितलं की तिचे आईबाबा सुद्धा एकेकाळी खूप गरीब होते. गरिबीच्या भीतीनेच ते पैशाला एवढं चिकटून आहेत आणि पैशालाच सुरक्षा मानतात. सासूबाई, मला तुमच्याकडून शिकायचंय, ती म्हणाली. मला शिकवा आणि आदरानंच कसं जगायचं, श्रीमंत असूनही त्याचा बडीवार न करता कसं राहायचं. मी तिला जवळ घेतला आणि म्हणाले, प्रिया, हे मी तुला शिकवू शकत नाही. हे तुला स्वतःलाच शिकावं लागेल. तुला तुझ्या आतल्या आवाजाला, तुझ्या विवेकबुद्धीला ऐकावं लागेल, ज्याला तू इतकी वर्षे आईबाबांना तुझी करण्यासाठी दाबून ठेवलं होतंस. ती गेल्यावर मी माझ्या गॅलरीत बसून सूर्यास्त बघत होते. मला जाणवलं की खरी दौलत म्हणजे आपल्याकडे किती आहे हे नसून आपल्याकडे जे आहे त्यात आपण किती आनंदी आहोत हे आहे. तुम्हाला रात्री शांत झोप लागते का? आणि तुम्ही आरशात बघताना स्वतःवर गर्व करू शकता का? हे जास्त महत्त्वाचं आहे. शालिनी आणि जागीरदारांकडे करोडो रुपये आहे, पण माझ्याकडे ही शांतता होती, हा स्वाभिमान होता, निर्भळ प्रेम होतं आणि याच गोष्टीने मला त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त श्रीमंत बनवलं होतं. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला वसुधाताईंची ही गोष्ट? मला खात्री आहे की तुम्हाला ही गोष्ट नक्कीच आवडली असेल. लक्षात ठेवा, वेळ आणि परिस्थिती कधीही बदलू शकते, पण तुमचे संस्कार आणि तुमची माणुसकी हीच तुमची खरी ओळख असते. अशाच नवनवीन आणि प्रेरणादायी गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन कथे